चला मित्रांनो, मी तुम्हाला आज श्रीकांत या पिक्चरबद्दल माहिती सांगणार आहे. माहिती म्हणजे हा पिक्चर तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. तर पिक्चरची सुरुवात होते एका शेतामधून, ज्यामध्ये एक शेतकरी काम करत असते. एक शेतकरी काम करत असतो. मग त्याला एक जण येऊन सांगतो, अरे तुला मुलगा झाला आहे. म्हणून तो खूप खुश असतो आणि दारूच्या दुकानावर जाऊन दारू वगैरे पितो. पण त्याला नंतर घरी आलेल्यास कळते की त्याचा मुलगा आंधळा आंधळा झालेला आहे. म्हणजे तो जन्मताच आंधळा होता. ते कळताच त्याला सर्वजण म्हणतात, आता ह्या मुलाला ठेवून काय करणार आहेस. तर त्याने फैसला घेऊन तो शेतामध्ये त्याला पुरण्यासाठी येतो. पण नंतर त्याची बायको तिथे येऊन त्याला म्हणते, आपण तसंच काहीतरी करूया, त्याला हे करूया, शिक्षण वगैरे आंधळ्यासाठी शिक्षण ते नसते ना, ते देऊया, त्याची देखरेख करूया आपण. म्हणून त्याला पुरू देत नाही. मग असंच तो मोठा होत जातो. मग त्यानंतर शेतामध्ये त्याच्या आईवडिलासोबत तो काम वगैरे करत ते नसतो. म्हणजे त्याला बांधून ठेवतात कुठे जाऊ नये म्हणून. मग नंतर त्याला शाळेत टाकतात आणि तो एवढा हुशार असतो की शाळेतले जे नॉर्मल विद्यार्थी असतात त्यांच्यापेक्षा लवकर उत्तरे देतो. त्यामुळे त्याला सर्व तिथले शिक्षकसुद्धा खूपच हुशार म्हणतात. मग नंतर त्याला एक जण म्हणतो, तू कोणत्या कामाचा नाहीस, घे हे पैसे आणि फक्त भीक माग, असं म्हणतो त्याला एक जण. त्यामुळे तो खूप नाराज होतो आणि तिथे भांडणं करतो. मग भांडणं झाल्यानंतर त्याला शाळेमध्ये त्याचे शिक्षक जे असतात त्याच्या घरच्याला बोलून सांगतात, त्याला हैदराबाद येथे आशा स्कूल या ब्लाइंड स्कूलमध्ये टाका, असे त्याला सांगतात. मग असं सांगितल्यानंतर तेथे देविका मॅडम म्हणजेच हिरोईन ज्योतिका ह्या देविका मॅमचा रोल करतात. आणि तिथे मग नवीन आलेल्या विद्यार्थ्यासाठी ते खूप काही करतात. मग त्यानंतर देविका मॅम श्रीकांतला हे म्हणतात, तोच आंधळा जो असतो ना श्रीकांत, त्याला म्हणतात तू काहीही करू शकतोस. म्हणून त्याला सर्व विद्या वगैरे शिकवतात. मग तसेच होतो तो मुलगा मोठा. म्हणजे श्रीकांत म्हणजेच राजकुमार राव यांनी श्रीकांत या व्यक्तीचे कॅरेक्टर रोल केले आहे. मग त्यानंतर तिथे त्याला फोन वगैरे सर्व घरून फोन वगैरे लावल्यास त्याला कळते, बोलून देतात. मग नंतर एका भाषणामध्ये तो तिथल्या प्रिन्सिपलबद्दल काही बोलतो. त्यामुळे त्याला त्या शाळेतून बाहेर काढतात आणि बाहेर काढल्यानंतर तो कुठे जावे त्याला काहीच कळणार. मग त्यानंतर असंच कोणीतरी देविका मॅडमला सांगते की श्रीकांतला असं असं बाहेर काढलं आहे. मग त्यानंतर देविका मॅम येऊन त्याला घरी घेऊन जातात आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्याला तिथूनच सर्व शाळा वगैरे शिकवतात आणि सर्व रेकॉर्ड वगैरे करून देतात. जसे की जो आपला अभ्यासक्रम असतो तो एका रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून देतात आणि ते शाळेला जातात. मग त्यानंतर तो 10वीचा पेपर वगैरे लिहिण्यासाठी एक माणूस बोलवतो किंवा मुलगा बोलवतो आणि तो सगळं माइंडमध्ये असलेलं सांगतो आणि दुसरं लिहित जातो. तसं करून त्याने 10वीला 96% घेतले. पण नंतर आंधळा असल्यामुळे त्याला कोणत्याही कॉलेजला घेत नव्हते. त्यामुळे श्रीकांत बोल्लाने बोर्ड ऑफ एज्युकेशन यावर केस टाकतो आणि कोर्टामध्ये तो केस लढतो आणि लढून तो 11वी ते 12वीला कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळते. मग त्यानंतर कॉलेजमध्ये क्रिकेट वगैरे असे असतात ट्रायल वगैरे. त्यामध्ये व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे आंधळ्या व्यक्तीसाठी जी क्रिकेटची स्पर्धा असते त्याच्यामध्ये श्रीकांत खूपच चांगले करतो. त्यामुळे मग ते झाल्यानंतर 12वीला सुद्धा तो 96% घेतो आणि ते जजला भेटतात. असं सांगतात की मला ह्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ द्या, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं ऑर्गनायझेशन असते. तिथे त्यानं जाऊन म्हणतो की त्याला डॉक्टर कलाम साहेब प्रश्न विचारतात, तुला काय बनायचे. तो म्हणतो, मला पहिला असा आंधळा व्यक्ती जो की प्रेसिडेंट बनू शकेल, मला हे बनायचे आहे, असे तो डॉक्टर अब्दुल कलामांना सांगतो. मग नंतर त्याची निवड होते क्रिकेट असोसिएशन फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड यामध्ये. मग तो खेळत राहतो. खेळल्यानंतर त्याला इंडियाच्या जर्सीमध्ये त्याला घेतात खेळण्यासाठी. मग तो दाखवण्यासाठी जातो गावाकडे जाऊन
त्याच्या आईवडिलाला सांगतो. सर्वजण खूप खुश होतात. मग नंतर त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो क्रिकेट असोसिएशन सोडतो आणि बाहेरच्या फॉरेनच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स वगैरे घेतो, कारण त्याला इथले युनिव्हर्सिटीवाले ॲडमिशन देत नव्हते त्यामुळे. मग नंतर त्याचं सर्व जाण्याचं तिकीट वगैरे हल्दीराम जी कंपनी आहे ती सगळं स्पॉन्सरशिप करते. मग नंतर तिथे गेल्यानंतर आंधळा व्यक्ती असल्यामुळे तिथला मॅनेजर त्याला पुढे जाऊ देत नाही. पण पुढे जाऊ देत नसल्यामुळे तो जे शिकून आलेला असतं सगळं तिथे करून दाखवतो आणि शेवटला फ्लाईटमध्ये जातोच. नंतर फ्लाईटमधून गेल्यानंतर तो USA MIT या युनिव्हर्सिटीमध्ये जातो आणि तिथे त्यांना जे आंधळ्या व्यक्तींचे पुस्तकं असतात हात लावून चेक करून जे त्यांना येते ते तसले बुकसुद्धा ती MIT युनिव्हर्सिटी त्यांना देते. मग त्यानंतर तो रनिंगमध्ये वगैरे भाग घेतो, फास्ट पहिला येतो. नंतर तो हे बेसबॉल खेळतो आणि वर्ल्ड रेकॉर्ड करतो त्यामध्ये, की सगळ्यात जास्त लांब मारलेला बॉल हे श्रीकांतकडून होते. मग त्याच्यामध्ये त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर ते बघून हिरोईन म्हणजेच वीरा म्हणून हिरोईन तिचं नाव असते, ती त्याला मेसेज टाकते, फ्रेंड रिक्वेस्ट टाकते, कारण तिला तो खूप आवडलेला असतो. मग तसेच ते दोघंजण मग त्यानंतर ते दोघं खूप बोलतात. मग बोलल्यानंतर ती त्याला तिथे भेटायला येते. भेटणं झाल्यानंतर ती त्याला खूप फिरवते तिथे. मग त्या दोघांचं प्रेममध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते दोघंजण एकमेकावर प्रेम करतात. मग ते झाल्यानंतर देविका मॅमचा फोन जातो त्याला आणि नंतर ते म्हणतात तू हैदराबादला ये. त्यानंतर मग तो हैदराबादला येतो आणि हैदराबादला येऊन तो पहिल्यांदा कॅम्प्युटर सेंटरचा बिझनेस टाकतो. पण कॅम्प्युटर सेंटरचा बिझनेस टाकल्यानंतर खूप तिथे तो बिझनेस चालत नसल्यामुळे त्याने कलाम साहेबांना बोलून त्याच्या डोक्यामध्ये जो प्लॅन असतो तो कलाम साहेबांना सांगतो की आपल्याला हे करायचे. मग नंतर कलाम साहेब इन्व्हेस्टमेंट करतात आणि नंतर मग तो एक मोठा बिझनेसमॅन म्हणजे शरद केळकर म्हणजेच रवी याला जाऊन भेटतो आणि इन्व्हेस्टमेंट करा असे म्हणतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा म्हटल्यानंतर त्याला कंपनी वगैरे दाखवतो आणि कंपनी वगैरे दाखवून कंपनीची इन्व्हेस्टमेंटमध्ये करून कंपनी सुरू करतात आणि कंपनी सुरू केल्यानंतर त्यांना पहिली ऑर्डर भेटते. त्याच खुशीमध्ये ते नाचतात. मग ते झाल्यानंतर त्या कंपनीवर पहिल्यांदाच लोन असते, लाईट बिल वगैरे भरलेले नसते, त्यामुळे कंपनी बंद करा म्हणून सांगतात. पण तिथे जाऊन श्रीकांत बोलतो आणि बोलल्यानंतर ते त्याला टाईम देतात 1-2 वर्षाचा. टाईम दिल्यानंतर मग त्याची सर्व हे होते, काय म्हणतात, कंपनी ग्रो वगैरे होते. मग तो पैसे फेडून टाकतो सर्व. मग बोलंट इंडस्ट्री एक मोठं स्थान घेतं मार्केटमध्ये. मग मीडिया वगैरे येते. मीडिया वगैरे आल्यामुळे तो त्याचा मित्र आधी जो त्याला भीक माग असं म्हणलेला होता तो येतो. मग तो पहिल्यांदा त्याला नोकरी देत नाही. मग तसं करण्यासाठी त्याने अजून दुसरी एक इंडस्ट्री टाकू म्हणतात. मग दुसरी इंडस्ट्री टाकल्यानंतर हे झाल्यानंतर हिरोईन त्याला भेटण्यासाठी येते इंडियाला. मग इंडियामध्ये आल्यानंतर दुसऱ्या इंडस्ट्रीचं पण ते उद्घाटन करतात. मग नंतर उद्घाटन केल्यानंतर तो जातो रवीच्या घरी, जी की इन्व्हेस्टमेंट केली होती. मग तिथं त्यांच्यात थोडा वाद होऊन ते येतात. मग ते झाल्यानंतर हिरोईन जात असते बाहेर अजून, मग त्याला सोडायला येते. मग नंतर श्रीकांतला थोडा खूप वाढत असल्यामुळे त्याला थोडा हे वाटतो ॲटिट्यूड वगैरे. मग त्याच्यामध्ये तो आपल्या राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो. जी की पार्टी येते त्याला राजकारणात घेण्यासाठी, तिकीट वगैरे देण्यासाठी. मग दुसऱ्यासोबत तो चांगलं वागत नसे आणि मग ज्याच्याकडून त्याने पैसे घेतले होते इंडस्ट्रीसाठी, जागा घेतली होती, त्याला पैसे न दिल्याने तो इंडस्ट्रीवाला येऊन थांबतो. पण त्याला पण तो पोलिस वाट लावून धक्के मारून बाहेर काढतो. मग असे झाल्यानंतर त्याच्यात आणि मॅडममध्ये वाद होतो की तू असं करू नकोस, तू झिरोच होत असताना मी वरी आणले होते पण तू मलाच असं करत आहेस, असं देविका मॅडम म्हणतात. आणि रस्त्यामध्ये खुर्ची ठेवतात आणि तो पडतो खाली. मग त्याला लगेच जाणवते की आपण कुणामुळं वरी आलो आहे आणि आपण काय करतो आहे. मग ते झाल्यानंतर तो जातो त्या पार्टीच्या मॅमकडे. मग ती पार्टीची जे राजकारणी माणसं असतात ते त्याला म्हणतात आम्ही तुझ्यासाठी
तो आंधळाचा आम्हाला फायदा होईल असं ती सांगते. मग त्याला ती सर्व कळते की आपल्या आंधळपणाचा फायदा घेत आहेत. मग त्यामुळे तो तिथून उठून जातो निघून. निघून गेल्यानंतर पुन्हा देविका मॅडमकडे येऊन सॉरी चूक झाली माफ करा असं म्हणतो. मग तसेच रवीकडे जाऊन सुद्धा त्याला माफी मागतो आणि माफी मागितल्यानंतर ज्याचे पैसे होते द्यायचे इंडस्ट्रीवाल्याचे त्याला ते पैसे पण देऊन टाकतो. आणि तसं झाल्यानंतर टाटा कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये हे करते इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याला अवॉर्ड भेटतो आणि अवॉर्ड भेटल्यानंतर तो म्हणतो रवीला तू पण चला आपण दोघं जण घेऊ. पण रवी म्हणतो नाही हे तुझे स्वप्न आहे अवॉर्डचे, तू एकटाच जाऊन घे अवॉर्ड. मग असे गेल्यानंतर अवॉर्ड वगैरे घेतो. मग शेवटला तो म्हणतो आम्ही आंधळा असल्यामुळे तुम्ही स्पेशल कॅटेगरीतून अवॉर्ड देत आहेत तर स्पेशल कॅटेगरीतून अवॉर्ड नका म्हणून तो अवॉर्ड तो स्वीकारत नाही. आणि नंतर स्वीकारत नसल्यामुळे ते सर्वजण त्याचे आईवडील बघतात, देविका मॅम, रवी. मग तिथे तो भाषण देतो, हिरोईन वगैरे बघतात. तसे करून तो शेवटला अवॉर्ड स्वीकारत नाही आणि सांगतो की नंतर मी अजून जास्त तयारी करून येईल आणि जास्त तयारी करून येऊन अजून न स्पेशल कॅटेगरीचा अवॉर्ड घेऊन दाखवेन असं तो म्हणतो. आणि नंतर जातो. आणि हे पिक्चरमध्ये दाखवलेले राजकुमार रावनं कॅरेक्टर केलेलं श्रीकांत बोला जे हे आहे हो तो प्युअर कॅरेक्टर आहे. म्हणजे खरोखर ती त्याची फोटो आहे. हे इकडला श्रीकांत बोलला. पुन्हा हे जे आहे त्यातलं एक खरोखर श्रीकांत बोलला आणि रवी ज्याने इन्व्हेस्टमेंट केली होती. एप्रिल 2017मध्ये फोर्ब्स मॅगझिनमध्ये त्याचे नाव आले होते. हे अब्दुल कलामासोबत श्रीकांत बोल्लांची खरोखरची फोटो अशी आहे. तर असा होता हा चित्रपट. म्हणजे हा चित्रपट एका ट्रू स्टोरीवर आधारित आहे की आंधळा माणूस पण काहीतरी करू शकतो असं म्हणण्यापेक्षा आंधळा माणूस काही पण करू शकतो त्याच्यावरून माइंडसेटून असं या पिक्चरमधून दाखवलेली आहे. तर चला मित्रांनो कसं वाटलं सांगा. एक्सप्लेनेशन म्हणजे प्रयत्न करत आहे पण तेवढंच काहीतरी एक्सप्लेन केलो. चांगला वाटला तर